हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत असलेल्या कुंजरगड, कोथळेचा भैरवगड, कलाडगड, तिरपुंजेचा भैरवगड या किल्ल्यांवर फारच कमी दुर्ग भटके जातात. यातील भैरवगड कोथळेचा हा गड आज आपण पाहणार आहोत. 1050 मीटर उंचीवर बसलेला हा किल्ला श्री क्षेत्र भैरोबा गड या नावाने देखील ओळखला जातो. पुण्यापासून 155 किलोमीटर आणि मुंबईपासून साधारणतः 200 किलोमीटर असलेल्या या किल्ल्याचा ट्रेक सोप्या श्रेणीमध्ये मोडतो. नमस्कार, मी मिलिंद ताजोळे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेला भैरवगड कोथळेचा या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी. तर संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत. यातील अकोले तालुक्यात 2 भैरवगड आहेत आणि त्यातील भैरवगड शिरपुंजेचा ट्रेक आपण यापूर्वी केलेला आहे. आणि आज आपण हा ट्रेक करायला आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी या बाजूला इथे किल्ला आहे. आणि इथे आल्यानंतर गुगल मॅपच्या मदतीने आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला काय होतं की मेन एक्झॅक्ट स्पॉटवरती आल्यानंतर सुद्धा ते पुढं आणखीन काही अंतर दाखवते. तर तसं नाही आहे. हे पहा, इकडनं आपण येतो आणि हा रोड सरळ गेलाय तिकडे पुढे, पण इथे अगोदर आहे. इथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य, शेखरू. आणि या ठिकाणी महत्वाचं बोर्ड आहे कोतुळ टोलारखिंड मार्ग इकडे दाखवलाय. ही कमान आहे, इकडनं आत जायचंय वरती आणि या ठिकाणी किल्ला आहे. आणि भर पावसातला, आता हा ऑफिशियल पावसातला, कारण मागे पट्टा किल्ल्यावरती आपल्याला पाऊस लागला होता पण किल्ल्यावर नव्हता. आज पुन्हा एकदा किरणनी धडक लावलेला बॅक टू बॅक किल्ले सर करण्याचा. चला आता सुरुवात करतोय आणि पाऊस चालू आहे बऱ्यापैकी. प्रवास जसा सुरू झाला तसा पाऊस चालूच आहे, त्यामुळे पूर्ण तयारीत आहे. आय होप वरती वारा आणि पाऊस साथ दिली तर आपल्याला ड्रोन उडवता येईल. आता हे पहा, गाडी जी आहे आपली इथे आहे, पण ती गाडी आणखीन थोडं पुढे जाऊन आपण लावणार आहोत. साधारणतः तिकडं त्या ठिकाणापर्यंत जाऊन आपल्याला गाडी लावायची. हरिश्चंद्रगडाच्या संरक्षणासाठी सभोवताली जे किल्ले बांधले गेले त्यातीलच एक किल्ला म्हणजे कोथळ्याचा भैरवगड. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर असल्याने वनविभागामार्फत तपासणी नाक्यावर प्रति व्यक्ती 30 रुपये आणि 2 व्हीलरचे 25 इतके शुल्क आकारले जाते. सर्वात अगोदर एक पिंडीच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराला कोथळा या नावाने ओळखतात. पुढे थोडी सपाटी असलेला भैरवगड आणि त्याच्या पुढच्या डोंगराला गाढवाचा डोंगर असे म्हणतात. कमानीमधून आत प्रवेश केल्यानंतर थोड्या अंतरावर आम्ही गाडी पार्क केली. आणखी थोडे पुढे गेल्यावर वन खात्याने उभा केलेला निवारा आपल्याला दिसतो. या ठिकाणी उजव्या बाजूला ॲरो केलेला आहे. तो मार्ग हरिश्चंद्रगडाकडे जातो. आपल्याला भैरवगडावर जायचे असल्याने निवाऱ्याच्या मागून जाणाऱ्या पाऊल वाटेने आपण पुढे जायचे. इथं गेलं का सगळं? हा, इथं गेलं का? इथं गेले हा, उजव्या हाताला जो रस्ते त्यानं जायचं. हा, तर दोपटा रस्ता तिथं गेलाय त्या तिकडे जायचं, खिंडीत जायचं. त्या खिंडीत जायचं आणि त्या नळीनं 2 रस्ते, नळीनं वरती जायचं. या घराच्या मागील रस्त्याने पुढे गेल्यावर शेतातून मळलेल्या पायवाटेने पुढे जाणारा रस्ता आपल्याला दिसतो आणि थोड्याच वेळात आपला प्रवास सुरू होतो तो गर्द झाडीमधून. या वाटेत ठिकठिकाणी आपल्याला दिशादर्शक बाण आढळतात. या ठिकाणी ना संपूर्ण चौबाजूला जंगल आहे, म्हणजे आताशी सुरू झालंय. आणि थोड्या वेळापूर्वी सगळा जो इथला परिसर आहे हा सगळा धुक्यामध्ये गेलता, पण आता धुकं जरा थोडंसं निवळलंय आणि पाऊस पण थांबलाय थोडा. माकडं वगैरे असतील बरं का. आहे का इथे ॲरो दिलाय आणि माकडं आहे त्या ठिकाणी. हळू बरं का. हे हो वरती सगळीकडनं माकडं पळत आहेत. ये आपण देवाच्या पाया पडून जाऊ. त्या देवाचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मळलेल्या ठळक पाऊल वाटेने आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो. अजून तरी पाऊलवाट जी आहे एकदम ठळक आहे, म्हणजे कुठेही कन्फ्युजन होण्यासारखं तर दिसत नाही. अजून पाऊलवाट जी आहे ती सोडायची नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. सटकते म्हटलं, जमिनीला हात लावला तरी चालेल. सरकते. बघा 100% सटकते. तुला जमलं तर बघण्यात तिकड नाही.
चल तिथनं वरती, इथनं चल. हळू द्या इकडे स्टिक. पण रोड खिंडीपर्यंत जायचं म्हटलं ते. हा वरती दिसतंय तिथे. हां वरती दिसतंय. हां हात आहे. इथं आल्यानंतर एक घर दिसते. हळू हळू हळू. या ठिकाणी पाऊस पडून गेलाय, इतकं गाळ झालाय, पाय सटकतात अक्षरशः. उन्हाळ्या आणि पावसाळ्यामधला हा ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजचा प्रकार आहे. एक फायदा तर एक तोटा. खतरनाक पाय घसरत आहेत. तिकडनंच आपण आलो वरती असं. आणि हे पहा, किल्ला नुसतं डोळ्यासमोर दिसत राहतो, त्यामुळे ना मार्ग चुकण्याचा विषयच येत नाही. फक्त जी ठळक पाऊलवाट आहे ना, ती पाऊलवाट सोडायची नाही. इथं काही पाऊलवाटा अशा आहेत ज्या खालच्या बाजूला जातात, पण आपल्याला माहिती ना आपल्याला वरती जायचं आहे, तर उजव्या बाजूला वरची पाऊलवाट धरत आपल्याला जायचं आहे. आणि आता सगळ्यात पहिला आपली गोष्ट आहे, आपल्याला खिंड सापडायची. चारी बाजूला जंगल आहे. किरण हो ये पुढचं. खूपच आहे. हो ना, जंगल चांगलं डेन्स आहे. मग चलते रहो. चलते रहो. बाहेर जर धोधो पाऊस चालू असेल ना, तरी आतमध्ये लागणार नाही, एवढं दाट जंगल आहे आत्ता इथं. हा पॅच मला तर जीवदान किल्ल्याची आठवण झाली. जीवदानला, हो तिकडे पण फॉरेस्ट आहे ना. अजूनपर्यंत तरी आहे ना पाऊलवाट चुकेल असं कुठलंही चित्र समोर दिसलं नाही. आता थोड्या पायऱ्या लागतात. हे पहा, पायऱ्यांचा पॅच आहे हा. हळू किरण, स्लो. हो माकडांचा आवाज बरं का, पळतात तिकडे तिकडे. बहुत बढिया, बहुत बढिया. हे पहा, जंगल दाखवतो मी तुम्हाला चारी बाजूनी. एक पक्षी आहे, शिट्ट्या वाजवतोय मस्त, एकदम नीरव शांतता आहे. म्हणून त्या माकडांना ज्या वेळेला चावल लागते ना आमची, ते पळून जातात. आणि हा कंप्लीट पायऱ्यांचा मार्ग आहे. हे पहा, फक्त सांभाळून चला, वाटतं आपल्याला पण सरकतो पाय. तर एवढा हा जो पॅच आहे, एवढाच फक्त एक सरळ चढण, म्हणजे पायऱ्या आहेत नो प्रॉब्लेम, पण स्टीप आहे. येस, आय थिंक आपण खिंडीच्या जवळ येऊन पोचलेलो आहे. हां निश्चित. त्या तिथं शिडी दिसते, म्हणजे ही जी खिंड आहे या ठिकाणी आपल्याला पोचायचं होतं. हा जो चढाव आहे एकदम स्टीप आहे, जागेवर शिडीपर्यंतचा, खूपच जागेवरती. किरण सावकाश बडा. याच पायरी मार्गाच्या बाजूला सुद्धा आणखीन एक रिलिंग आहे, पण ती जुनी आहे किंवा तुटलेली आहे ती अर्ध्यातनं. तर जी उजव्या साईडची रिलिंग आहे ती खालपासून वरपर्यंत सुस्थितीत आहे. हे बघ, हा जो मार्ग आहे ना, हे पहा आता खाली दिसते
की थोडं खोल आहे. ठीक आहे, म्हणजे उतरते वेळी एकदम सावधानपूर्वक उतरावं लागणार, कारण उतरून जर खाली गेलं हात पाय काहीतरी तुटणार नक्की. आणि या ठिकाणी एक छोटंसं पठार लागले. अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आहे या ठिकाणी. तिथून जसंही थोडं पुढं आलो आपण, आल्यानंतर लगेच आपल्या डाव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला एक खोल टाकं पाहायला मिळालेलं आहे, जे एकदम असं कपारी टाईप आहे आणि कोरडं टाक आहे, थोडा चिखल झालाय. या ठिकाणी लगेच दुसरा रेलिंगचा टप्पा दिसलेला आहे. हा मोठा आहे जरा. हा मोठा आहे. हे पहा, हा आहे तो उंचच्या उंच असलेला रेलिंगचा टप्पा. हे पहा, या खांबांवर टाक्याचा भार तोडलेला आहे. हे खांब टाक आहे आणि पाणी जे आहे हे एकदम ग्रीन कलरचं आहे, अर्थात पिण्यायोग्य नाही आहे. तिथपर्यंत गेले ते टाकं. आणि त्या बाजूला सुद्धा एक मोठा खांब आहे. अगदीच रेलिंगचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्या जस्ट 4 पावले मागं हे खांब टाका आहे, जे की अतिशय मोठं आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. खालनं वाटत नाही एवढे मोठे, पण जवळ आल्यावर त्याची डेप्थ कळते. आणि मार्ग दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, 4 पावलं चाललो आणि हा आहे शिडीचा मार्ग. हा इथपर्यंत पहिला टप्पा आणि तिकडनं तो तिकडं वळला आहे आणि परत वरती वळला आहे आणि परत लेफ्टला वळला आहे. तर हा जो टप्पा आहे हा चढताना एवढी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त उतरताना काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण चढताना शक्यतो आपण पडणार नाही, पण उतरताना चुकून जरी पाय सटकला 101% डोकं फुटणार. वरती बघितलं ना, सगळा कातळा अंगावर आला असं वाटतं. हे पहा, भारी आहे. शेवटचा पॅच आहे हा. एवढं झालं की मला वाटतं आपण गडमाथ्यावर जाणार आहेत. अतिशय उंच आहे, पण तरीसुद्धा आहे ना, आपण जो याच्या अगोदर भैरवगड केलेला आहे त्याच्यापेक्षा हे कमी आहे, कारण तिथं खूपच उंच आहे. हे पहा, इथून खाली आहे ना, शिडीच्या खाली जुन्या पायऱ्यांचा तुटलेला मार्ग दिसतोय क्लिअर. उतरतानाची काळजी वाटायला लागली मला किरणची. हात आत्ता सटकतात बघितलं किरण. गडमाथ्यावर पोहोचताच गडाचा विस्तार खूपच छोटा असल्याचे आपल्याला लक्षात येते. गडाच्या उत्तरेला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला भैरवनाथांचे मंदिर आहे. भैरवनाथ महाराज की जय. एक्झॅक्टली पाठीमागं टाक आहे इकडे पाण्याचं. हे की भलं मोठं टाक आहे. शेजारीच दुसरं टाका आहे, तुलनेने छोटे. गडमाथा जो आहे तो एकदमच छोटा आहे. चला किरण, त्या टोकाला जाऊन बघू आता पलीकडे काय आहे. या इथपर्यंत रेलिंग्स लावलेले आहेत. जे पुढे तिथपर्यंत आहे जागा जायला, पण जाण्यात काही पॉईंट नाही, म्हणजे जाऊ नये. आता गडाच्या दुसऱ्या म्हणजेच दक्षिण भागाकडे जायचे. समोरच्या डोंगराला गावकऱ्यांनी श्रद्धेने गाढवाचा डोंगर असे म्हटले आहे. भैरवगडाला देवाचा रथ तर तो ओढणारा डोंगर म्हणजे देवाचे गाढव असे मानतात. याच भागात आपल्याला पाण्याची 5 मोठी टाकी पाहायला मिळतात. गडाच्या 3 बाजूंना सरळसोट कडा असल्याने तटबंदीची आवश्यकता नाही. केवळ गाढव डोंगर आणि भैरवगड जिथे एकत्र येतात तिथे तटबंदीचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात.
तर अशा प्रकारे संपूर्ण गड फिरून झालेला आहे. ऍक्च्युली गड माता इतका छोटा आहे, फिरण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. जो काही वेळ लागतो किल्ल्यावर यायला हाफ आवर मॅक्सिमम, आणि गडमाता फिरायला 20 मिनिटं. गडाचा आवाका खूप छोटा आहे. आणि या गडासंदर्भात बोलायचं झालं तर ज्या टाक्या आहेत पाण्याच्या, तर त्या पाण्याच्या टाक्यांची जी रचना आहे ती पाहता हा गड सुद्धा प्राचीन हरिश्चंद्रगडासोबतच बांधला गेलेला असावा. आणि टोलार खिंड हा प्रमुख मार्ग होता हरिश्चंद्रगडासाठी, तर त्या खिंडीवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, खात्रीवाला. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जे कोणी नवीन आहेत चॅनलवर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.